त्यामुळे सगळ्या कोलाड असोसिएशन, कोलाड ग्रामीण असोसिएशन, गोवे खाम ग्रामीण असोसिएशन, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खाम आणि खाम विभागीय असोसिएशन, स्वयंभू दुर्तोली पंचक्रोशी असोसिएशन, आपण सगळ्यांच्या अध्यक्षांनी मुख्य मंचाकडे यायचं आहे. आपण त्यानंतर लगेचच इथे एक जबरदस्त सत्कार सोहळा इथे करणार आहोत. हॅलो, 6 रजनी आणि त्यानंतर 7व्या रजनीमध्ये पदार्पण करणारी ही जबरदस्त भव्य दिव्य स्पर्धा आज मैदानावर याची देही याची डोळा ज्यांना आपण खेळताना पाहिलं आणि डोळ्यांचे पारणं सुद्धा फेडलं ते म्हणजे अनिकेत भाई आणि त्यांचे सगळे सहकारी आज क्रिकेटचा आनंद लुटला. होळीनंतर रंगपंचमीचा आनंद आपण लुटतो त्याच पद्धतीने हा आनंद सुद्धा याच मैदानावर आपण लुटला. हॅलो, आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे आणि स्वागत करूया आपल्या. हो, 6,500 रुपये लावले होते अनिल शिंदे यांनी. नम्रतेनं आणि आपुलकीनं प्रत्येकाला जिंकावं, माणसं कशी जोडावीत हे तटकरे कुटुंबियांकडून शिकावं. याच दरम्यान आपण इथे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. घर असो वा बाहेर हिला नसतो कधीच वेळ, संसार आणि करिअरचा बसवते मात्र उत्तम असा मेळ, नेहमीच राहते पुढे ज्ञान शिक्षण आणि माहिती, अशा परफेक्ट वुमन असणारे आदितीताई तटकरे यांचा भव्य दिव्य स्वागत सन्मान सोहळा. न भूतो न भविष्यती असा स्वागत सन्मान सोहळा हा फक्त ताईंचा सन्मान नाही आहे, त्या समस्त रायगडच्या सगळ्या महिलांचा इथे मान सन्मान आहे. साई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना आमची नम्र विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे या. आपले सगळे असोसिएशनचे अध्यक्ष कोलाड ग्रामीण, खाम क्रिकेट, गोवे खाम क्रिकेट असोसिएशन, खाम विभागीय आणि इथे मात्र दुर्तोली विभाग असोसिएशन, या आपण सगळ्यांनी मुख्य मंचावर या. आपण सप्तरंगांनी नाहून निघालेला हा सोहळा इथे मात्र पाहतोय आपण. कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात. काही माणसं विस्मृतीत जातात, परंतु अनिकेत भाई आणि ताईंसारखी माणसं कायम स्मरणात राहतात. एकदम दमदार भाई यांचं इथे मनपूर्वक स्वागत करूया. दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे, वरिष्ठ सभागृहाचे सन्माननीय आमदार आणि त्यांच्या समवेत ताईंचं सुद्धा आपण इथे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलेलं आहे. मनोगत वगैरे विचारा, मनोगत वगैरे राकेश भाई, मनोगत या कामामध्ये वीज झाल्यानंतर पण याच मंचावर अगदी सगळ्यांची मन मोहित करणारा सामना सुद्धा आपण पाहिला. इथे मात्र विजेता संघ चॅम्पियन्स कोण ठरलाय, इथे मात्र अगदी ट्रॉफी हकदार झालेले आहेत. विजेता एकच असतो आणि मात्र सगळ्यांना एकत्रित आणणारा हा एक शुभधनुष्य, एक सुंदर धागा ताईनं सुद्धा घ्या.
अगदी बघा उत्साह ओसंडून वाहतोय. चषक वरती घ्या. हा झळाळता चषक, हा मानाचा, अभिमानाचा, सन्मानाचा हा चषक या मंचावर ताईंच्या शुभ उपस्थितीमध्ये, अनिकेत बाईंच्या शुभ असते. हा तेच म्हणतोय. अगदी मैत्रीचा धागा, मित्रत्वाची ही प्रेक्षणीय लढत. इकडे मात्र चषक आणा 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 आणा. कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. विजेत्या संघाचं जोरदार अभिनंदन. राकेशजी शिंदे यांच्या हात देतोय आपण हा चषक आणि त्यांच्या सगळ्या संघ सहकार्यांचं करूया इथे कौतुक. संदीप जाधव, गणेशजी, किशोरजी मालुसरे, संजयजी, बाळा महाबळे, गणेशजी सानप, राकेशजी बामगुडे, वसीम अधिकारी, सचिनजी अमृतकर, प्रमोदजी नितीन, वसीम नुराजी आणि सगळ्यांचं स्वागत करूया. आपण वळूया मॅच कडे आणि पुढचा सामना आणि लगेचच इथे मात्र कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. तुम्हा सगळ्यांचे आवडते जयश्री भोसले सर. सामन्याकडे वळूयात. पंचमी लक्षवेधन. काही काळ ऑफिशियल स्कोर नाही आहे. अनिलजी शिंदे यांच्याकडून 6,500 रुपये पप्पी चव्हाण यांना प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करूया. अगदी SSC बोर्डात आल्यासारखा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर इथे आलेला आहे. नक्की जमा झालेत का? त्यांच्याकडे जमा झालेत? नाही, त्यांच्याकडे दिलेत त्यांनी. मार्कशीट त्यांच्या हातात गेलेली आहे. सामन्याला सुरुवात होण्या अगोदर हॅलो, जे सहाय्य असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे. 6 असोसिएशनचे अध्यक्ष आणि मॅच चालू करायची आहे. पंच सहाही असोसिएशनचे अध्यक्ष कृपया करून व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. कोलाट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सतीशजी जाधव यांचा स्वागत करत आहेत. आदितीताई आणि अनिकेत भाई यांच्या हस्ते. भोसले सर आणि निलेजी नाईक. प्रणय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खास पोलादपूरहून अमरजी नगरदीप साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अमरदीप नगरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यासाठी खाम असोसिएशन यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. नितेश कोंडे यांचाही सन्मान आपण करणार आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत. अध्यक्षांचा विशेष सन्मान महेश बामणे यांचाही विशेष सन्मान आपण करूयात. महेशजी बामणे यांचाही विशेष सन्मान. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, आपल्या पदमपर्शाने पावन झाला. स्वयंभू असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी साळवी यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत अतिथींचा आणि त्याच वेळेला असोसिएशनच्या अध्यक्षांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती पार पडत असताना पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय. प्रणयशी बॅट बोलते. धन्यवाद सर्वांचे. आणि त्याच वेळेला अदितीताई, त्याच वेळेला आपण आभार मानूयात. अदितीताईंची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. 61,000 रुपये रोख रक्कम इथे दिली जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? खेळाडू क्रमांक पहिला होईल बाद. प्रणय बॅक टू द पॅव्हेलियन.
थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रणय बाद झाला. एक अतिशय खेळ तो करत होता, परंतु त्याचा हा झंझावात इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळालाय. व्यासपीठाच्या अगदी समोर फोटो सेशन केला जातोय. दोन आमदारांना आपण पाहत आहोत. पहा ना, फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज तयार करायला वर्षानुवर्ष उलटले जातात. आणि अशी इमेज तयार करणाऱ्या दोन मान्यवरांना आपण व्यासपीठावरती पाहिलं. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे का, यष्टिरक्षकाचा वेध, चेंडूने काटा बदलला, गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टिरक्षकाचा वेध घेतला, जणू काय गुंगीचा औषध पिऊन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्या पद्धतीने चेंडू हवेमध्ये येईल का, वेग येतोय, डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 10. खोला टाकला, लोड फुलटो होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक इथे आणून काढलाय. एक लेग बाईटच्या स्वरूपामधून सिंगल मिळत असताना पाहायला मिळते. सिंगल आणि डबल वरती भर जास्तीचा द्यावा लागेल, कारण प्रणय सारखा खेळाडू इथे बाद झालेला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 11 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो ना, 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खेळाडू प्रणय बाद झाला. सुरुवात चांगली केली होती. आपण अनेक वेळेला म्हणतो वेल बिगन इज हाफ डन, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला, परंतु शेवट तितकासा गोड होईल का हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं स्वयंभू असोसिएशन या टीमला आपण पाहतोय. अक्षय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धाबा आहेत त्या 11. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. तदवर मात्र एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. या पण थोड्याच वेळामध्ये ज्यांचा आवाज गेले 6 दिवस ऐकला, 7व्या दिवशी आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. योगीजी जाधव ज्यांचाही आवाज तुम्हाला या मॅचच्या उत्तरार्धामध्ये निश्चित ऐकायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये केली जाते, कारण प्रयत्न एक स्टार्टअप चांगला मिळवून दिला होता, एक प्लॅटफॉर्म उभं करून दिले. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. एक ब्लाइंड स्ट्रोक, भरधाव वेगाने गोलंदाजी करत असताना 4ही मुंड्या चित केलाय अक्षयने. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, वेग आणि प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. वेगावरती स्वार होऊन जणू काय तो गोलंदाजी करतोय. अचूकतेचं माहेरघर अक्षय. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, परंतु यावेळेला दिशाहीन राहिलाय. हा चेंडू जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अतिरिक्त धाव या षटकामध्ये एक येत असताना पाहायला मिळाली, कारण अक्षयने चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना त्याचा टप्पा, त्याचा वेग, त्याची दिशा इथे कामी आली आहे. हा बॉल मिस टायमिंग राहिलाय. कव्हर्सला डीप बॅकचा कव्हरचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, त्याने टिपला. झेल संपला. फलंदाजाचा खेळ नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. आणखीन एक खेळाडू बाद. थँक्यू. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी खाम क्रिकेट असोसिएशन विपक्ष स्वयंभू असोसिएशन दुर्तोली पंचक्रोशी विभाग या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला खाम क्रिकेट
असोसिएशन टीमने. आणि अद्याप धाव फलकावरती धावा 14 आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. न्यू बॅटर मिलिंद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहे. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मिलिंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा गोळा करावा लागतील. मिलिंदलाही जास्तीचा वेळ व्यतीत करावा लागेल. अमरदीप नगरकर साहेब यांचंही स्वागत करूयात. खास पोलादपूर नगरीहून आज ते कोलाड नगरीमध्ये दाखल झाले आहेत या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेला फटका तर चांगला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. या बॉल वरती झेपावला होता क्षेत्ररक्षक. त्याच्या आवाक्याच्या बाहेरील धाव मिळतील 4. हा येतोय चौकार. थँक्यू. या मी निलेजी नाईक सर यांचं लक्ष वेधन कृपया संपर्क साधा. फलकावरती धाबा जिथे 18 पाहायला मिळत आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. फटका चांगला आलाय मैदानाच्या आतमध्ये मिलिंदच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल यावेळेला देखील खोला टाकला वेगाने पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. आणखीन एक अतिरिक्त धाव. या षटकामध्ये अतिरिक्त धावांचा भडीमार. कुठे ना कुठेतरी आपण म्हणतो ना की दिशा चांगली असेल ना ती संघाची दशा चांगली असते. गोलंदाजी करत असताना प्रचंड वेग आणि वेग मैदानाच्या आतमध्ये या द्रुतगती गोलंदाजाचा पाहायला मिळाला. एक उत्तम कुशल आणि एक भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाजाला आपण पाहिलं. बॅटची आउटसाइड एज इथे शॉर्ट थर्ड मारला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकेरीच्या मदतीने जिथे 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगल्या रीतीची सुरुवात इथे झाली आणि त्याला एक प्लॅटफॉर्म मोठं उभं करून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत आहे. प्रणय बाद जरूर झाला. त्याने सुरुवात चांगली करून दिली. 4 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. परंतु तो बाद झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येला एक नवा आयाम इथे मिळवून दिलं जायलंय. पुढचा बॉल खोला टाकला. लोड फुलटोचा ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे हलगर्जीपणा दाखवलाय. आणखीन एक चेंडूने ओलांडली सीमारेषा. हा आलाय नशिबाचा संजीवनी देणारा चौकार. थँक्यू. 2 षटक. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती 24 आहेत 12च्या धावगतीने. या पुढील षटकांमध्ये या 5 षटकांच्या लढतीमध्ये काय घडणार काय बिघडणार योगेशजी जाधव सदांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद जयजी भोसले सर आणि निलेश जी नाईक सर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथं समालोचकाची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. त्या दोन्ही समालोचकाचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. तर 2 षटकांचा खेळ इथं आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा स्कोर कार्डवर खाम क्रिकेट असोसिएशन संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. तर श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान. अरे झाडालाही कळत नाही उद्या कोणतं गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे. अरे कळला तर परमार्थ आहे नाहीतर सगळ्याच्या जगात व्यर्थ आणि व्यर्थ आहे. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं आयोजकांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे. कोलाड क्रिकेट महोत्सव ज्यांच्या संकल्पनेमधून हे मोठे व्यासपीठ आम्हा सर्व खेळाडूंना उपलब्ध झाले असे सन्माननीय राकेश शेठ शिंदे यांचं देखील स्वागत करायचं आहे. सन्माननीय अध्यक्ष सतीश जाधवने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नेतृत्व राकेश शेठ शिंदे यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी या मायेची शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आदरणीय
राकेशजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करताना कोलाड क्रिकेट असोसिएशन सतीशदादा जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान स्वागत या ठिकाणी केला जातोय. याच दरम्यान आपण पाहतोय जरूर इथं आपण पाहिलं 4 धावा आणि 4 धावेने स्कोर कार्डवर या ठिकाणी धावसंख्या होतीये 28-28 धावा स्कोर कार्डवर. हाफ टॅकरचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा दाखवली बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर यावेळेस मात्र बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. जिग्नेश मुंडे बॉलिंग मार्कवर. आपण पाहिलं जिग्नेश मुंडे गाव मूळ पाहिलं तर आंबिवली गावला बिलॉंग करणारा खेळाडू यावेळेस बॉलिंग स्वयंभू क्रिकेट असोसिएशन या टीम कडून लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर मिलिंद. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बाजूला बॉल मात्र जरूर इथे खेळवलाय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट बॉल नाही आहे. इथं आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता जरूर इथं केली जाते. आज जरूर प्रेक्षकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते कारण 6 असोसिएशन 6 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल त्याला मात्र आपण पाहतोय दिशा पॉइंटला बॉल चाललाय. इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. धाव फलकावर धावा आतापर्यंत 33 धावा स्कोर कार्ड वर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील. खाम क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर कालच्या दिवसामध्ये जरूर खाम क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस याच मैदानावर पार पडताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि कालच्या दिवसामध्ये या सामन्यांचं धावतं समालोचन देखील मी केलं होतं. सन्माननीय आदरणीय सागरजी तेलंगी अध्यक्ष तसेच बाळाशेठ महाबळे साहेब यांनी ही संधी या ठिकाणी दिली होती. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय पॉइंटला बॉल चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर त्या पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस आपण पाहिलं ना तर 2 धावा नक्कीच इथं पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये पुन्हा बदलाव केला जाईल. स्कोर कार्डवर 35 धावा एक मोठी मजल आतापर्यंत खाम क्रिकेट असोसिएशन संघाची जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग लाईन देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं. आज दरम्यान हा बॉल आपण पाहिला तर चांगला बॉल जरूर इथं जिग्नेश मुंडेचा पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक 3 होते समाप्त. 3 षटका अखेर 35 धावा ऑन स्कोर कार्ड खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटका अखेर एक चांगली टोटल जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये कोलाड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय सतीशदादा जाधव यांनी या ठिकाणी एक समालोचक म्हणून पहिल्या दिवसामध्ये मला संधी दिली होती. तदनंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आपण पाहिलं अध्यक्ष नितीनजी साठे त्याचप्रमाणे आमचे महेशजी बामणे यांनी एक समालोचक म्हणून संधी दिली होती. आणि आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये खाम क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सागरजी तेलंगे यांच्या वतीने तब्बल या भव्य दिव्य नाईट क्रिकेट महोत्सवामध्ये एक समालोचक आपल्या विभागाचा म्हणून 3 दिवस या ठिकाणी मी कॉमेंट्री केली आहे. आणि जरूर आपण पाहतोय आज अंतिम आणि शेवटचा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अंतिम आणि शेवटच्या दिवसामध्ये टोटल 6 टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अगोदर आपण पाहिलात 40+ सामना देखील एक प्रेक्षणीय लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. याच दरम्यान बॉलिंग मार्कवर यावेळेस बदल झालाय. बॉलिंग मार्कवर आलाय सोहम चिविलकर. सोहम चिविलकर पाहिलं मूळ गाव पाहिलं त्या खेळाडूचं तर सुतारवाडी गावाला बिलॉंग करणारा हा बॉलर सुतारवाडी गावाला खेळणारा हा खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर आलाय. आता पाहिलं मध्यंतरामध्ये जी सुतारवाडी प्रीमियर लीग झाली होती त्याच्यामध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. या बॉलरने यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. हा बॉल मात्र सरळ फाईन लेगला बिलॉंग करून चाललाय. यावेळेस येतोय 1 बाउन्स धमाकेदार चेंडू अटके पार बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. मिलिंदच्या बॅट मध्ये आपण पाहतोय जरूर या ठिकाणी फाईन लेगला 4 धावांसाठी फटका खेळला. 39 चा आकडा आतापर्यंत खाम क्रिकेट असोसिएशन
संघाची टोटल धावसंख्या एक चांगली टोटल जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये तब्बल 19 धावांची वैयक्तिक खेळी करताना खाम क्रिकेट असोसिएशन संघाचा मिलिंद एक आक्रमक आणि घलाघाती विस्फोटक शैलीचा लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर पाहूया पुन्हा एकदा सोहम चिविलकर, षटकातील दुसरा बॉल. ओहो हो, याच दरम्यान आपण पाहतोय यावेळेस मात्र चांगली अचूक टप्प्याची लाईन, चांगली लेंथ या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जरूर डॉट बॉलची सांगता इथं पाहायला मिळते. हे सामन्यासाठी सन्माननीय रोहा तालुक्यातील युवा पत्रकार, सावरवाडी मूळ गाव असलेले सचिनजी साळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या समेत आपण पाहतोय आमचे उत्कृष्ट क्रिकेटर संदेशजी सावंत हे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच सुतारवाडी विभागातील एक बुलंद आवाज आणि एक उत्कृष्ट भजनी बुवा जे नेहमीच आपल्या क्रिकेटरना सपोर्ट करण्यासाठी येत असतात असे राजू बुवा दळवी हे देखील आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. त्याचप्रमाणे सुतारवाडी टीमचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि नेहमीच सपोर्ट करणारे अंकुशजी पुराडकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय जरूर हा चांगला फटका खेळलाय पॉइंटला, जरूर इथं आपण पाहतोय सिंगल, एक धाव दिली जाते. सिंगल एका धावेने आपण पाहतलेत ना 40चा आकडा आतापर्यंत स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर हे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आलेले आमचे परम मित्र आणि खऱ्या अर्थानं एक समालोचन करण्यासाठी एक सपोर्ट हवा असतो ना, तो सपोर्ट मला या आयुष्यामध्ये दिला ते आमचे जामगाव गावाला बिलॉंग करणारे स्वप्नीलजी कोदे यांचं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगली टोटल जरूर या ठिकाणी आपल्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटकातील नक्कीच आपण पाहूया नेक्स्ट बॉल. याच आपण पाहतोय सुरेख फटका खेळला, वाईट इस लॉंग बॉलच्या डोक्यावर बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर बॉल खाली येतोय आणि यावेळेस आपण पाहतोय टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू दी पविलियन. सो धन्यवाद डीजे. क्रिकेट आणखी एक आपल्याला पाहायला मिळते. खाम क्रिकेट असोसिएशन यांची आपल्याला नक्कीच आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुबोध यावेळेस आपण पाहतोय नंबर 5 वर. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय स्वयंभू क्रिकेट असोसिएशन टीमला सपोर्ट करण्यासाठी आमचे मयूरजी सावंत हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारा सपोर्ट जरूर सुतारवाडी विभागातून आपल्याला पाहायला मिळतोय. याच वेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय, तिथं आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, लॉंगचा क्षेत्ररक्षक डीपला येतोय. यावेळेस मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेलाय, सक्सेसफुल यावेळेस प्रयत्न होतोय आणि याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट या ठिकाणी जरूर केल्या जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय स्टेजवर माझ्या समवेत सन्माननीय आदरणीय सुतारवाडी विभागातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आणि या क्रिकेटवर नितांत प्रेम करणार असणारे व्यक्तिमत्व आणि एक समालोचक म्हणून आमचा मान सन्मान करणारे सन्माननीय आदरणीय सावरवाडी गावचे डीएम साळवी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळेस आपण पाहतोय सुरेख, यावेळेस मात्र नव्हता चान्स आणि इथं आपण पाहतोय आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू दी पविलियन. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय डीएम साळवी साहेब एक क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दिवाने, त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सन्माननीय आदरणीय डीएम साळवी साहेब, मी संदीपजी मुंडे तसेच आमचे दर्शन दादा यांना विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण डीएम साळवी साहेब यांचा मान सन्मान करायचा आहे. 43 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी जरूर खाम क्रिकेट असोसिएशन
पाहायला मिळतील आपल्याला. 4 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत. नवीन फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. विशाल येतोय नंबर 6 वर. तर बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय संजू दादा नलावडे, एक अनुभवी क्रिकेटर. याच दरम्यान आपण पाहतोय पहिलाच बॉल संजू दादा नलावडे याचा. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल. नक्कीच प्रेक्षकांसाठी नक्कीच सांगेन, संजू दादा नलावडे म्हटलं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि मागच्या 3 वर्षापूर्वी या विभागामध्ये पहिली बाई कुणाच्या नावावर असेल तर तोच मित्रांनो हा खेळाडू संजू दादा नलावडे. गाव आहे त्याचं खैरवाडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. यावेळेस वाईड बॉलचा इशारा जरूर केला जातोय. आता आपल्या विभागामध्ये खैरवाडी म्हटलं तर 2 खैरवाडी आहेत. ही खैरवाडी आपण पाहिलं तर पोस्टाची वाडी गाव आहे तिथली खैरवाडी आणि त्या गावातला हा खेळाडू संजू दादा नलावडे जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. एक भेदक मारा आणि स्वयंभू क्रिकेट असोसिएशनचा एक ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा हा बॉलर जरूर यावेळेस स्क्रीनवर येतोय. लेफ्ट हँड बॅट्समन जरूर इथं मात्र चांगले बॅटिंग करताना आपण पाहतोय मिलिंद. वा यावेळेस आपण पाहतो बॉलला स्टॉप केलाय. जबरदस्त या ठिकाणी नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर आपण पाहिलं. आता शंकरजी देवघरे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. बॉलला रोखलं. हा बॉल जर रोखलं नसतं ना शंकर देवघरेने तर नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. कारण या मैदानावर खासियत आहे आउटफील्ड अतिशय तेज आणि तरार जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुषारजी बाईत आपण कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे आपले प्लेयर वाट पाहतात. तुषार बाईत आपण कुठे असाल तर त्वरित यायचंय कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे. षटकातील आपण पाहतोय 45चा आकडा. 2 चेंडू होत आहेत. शेवटचं षटक जरूर संजू दादा नलावडे यावेळेस फेकण्यासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी मात्र अलोट झाले. खचाखच स्टेडियम या ठिकाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. कारण कुठलाही कार्यक्रम असू द्या कुठलीही स्पर्धा असू द्या प्रेक्षक नसतील तर तिथं मजा नसते मित्रांनो. आणि प्रेक्षकाचं माझ्या मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र हा बॉल मिस करताना जरूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयास. यावेळेस मात्र आणखी एक धाव थोडीशी चुकी जरूर केली आहे. इथं धावा जरूर जोडल्या जातील. इथं 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. एक क्षितिज साळवी यावेळेस थ्रो फेकेपर्यंत 3 धावा कंप्लीट. ओ हो चुकी करताना जरूर या ठिकाणी पाहतोय मिलिंद आणि विशाल खाम क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू जरूर इथं मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 धावा घेताना पाहायला मिळाले. आणि या 3 धावेने स्कोरकार्डवर या ठिकाणी आपण पाहतोय बदलाव होताना पाहायला मिळाला. 48 धावा. एक चांगली टोटल नक्कीच म्हणता येईल खाम क्रिकेट असोसिएशन. जे खाम क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर गत वर्षामध्ये हे असोसिएशन चालू झालंय पण काय या असोसिएशनने देखील एक मोठी भरारी घेतली आहे. कारण कालच्या दिवसामध्ये पाहिले होते मी त्यांचे सामने पॉवरफुल पाहायला मिळाले होते. याच दरम्यान आपण पाहतोय बॅट मात्र अगोदर फिरवले. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू दी पविलियन. नरेश दयाराम सानप आणि आमचे ज्येष्ठ समालोचक गणेशजी सानप. जर स्वयंभू क्रिकेट असोसिएशन सुतारवाडी संघाने फायनल मारली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संघासाठी. याच दरम्यान आपण पाहतोय वा चांगला बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर हलकासा काटा बदललाय. इथं विकेट किपर थोडा मिस पाहायला मिळाला पण याच दरम्यान सिंगल एक धाव चोरली जाते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदला होतोय. खाम क्रिकेट असोसिएशन संघाची टोटल 49 धावा. एक मोठी टोटल जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. षटकातील शेवटचा बॉल. याच ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका जरूर. हा बॉल मात्र सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड एस्टर आलाय बेस्ट षटकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संघाने जर फायनल मारली तर सन्माननीय आदरणीय सावरवाडी गावचे सुपुत्र DM साळवी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. स्वयंभू क्रिकेट असोसिएशन सुतारवाडी जरूर या ठिकाणी फायनल जर मारली तर DM साळवी साहेबांकडून 11,000 रुपयाचा कॅश प्राइज बक्षिसांची खैरात जरूर या खेळाडूंवर केली जाते. 11 आणि 5 आपण पाहिलं तर 16,000 रुपये जरूर आमचे ज्येष्ठ समालोचक गणेशजी सानप आणि नरेश दयाराम सानप वायरमॅन यांच्याकडून 5,000 रुपये दिले जातील. तर टोटल धावसंख्या आपण पाहिली तर खाम क्रिकेट असोसिएशन संघाची 55 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय 56 धावांची गरज 5 षटकामध्ये अर्थात 30 बॉल मध्ये 56 धावा. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग जरूर इथं मात्र करायचा आहे स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संघाला. तर आता आपण पाहतोय खाम क्रिकेट असोसिएशन संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण सरोवर त्याचप्रमाणे वय वर्ष 50 आणि वय वर्ष 50 असलेले सावरवाडी गावचे उत्कृष्ट क्रिकेटर चंदू कोरपे यांच्याकडून स्वयंभू क्रिकेट असोसिएशन या संघाने फायनल मारली तर 5,000 रुपये म्हणजे 21,000 रुपये होते. चंदू कोरपे यांच्याकडून 5,000 रुपये दिले जातील. आराध्य नरेश सानप आणि सारा दिलीप सानप यांच्याकडून पहिल्या बॉलवर जर षटकार मारला तर 100 असे 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. खास स्वयंभू क्रिकेट असोसिएशन जरूर सुतारवाडी विभागातील एक खेळाडू आणि यांच्यासाठी या ठिकाणी ऑफर येते. बक्षिसांची खैरात जरूर होते. इथं आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. या संभे गावच्या मैदानात ज्याला क्रिकेटची पंढरी म्हटलं जाते आमचे ज्येष्ठ समालोचक गणेशजी सानप मला नेहमीच सांगत असतात की शाहीर योगेश जाधव तुम्ही म्हटलं तर एक बुलंद आवाज आणि एक जबरदस्त कॉमेंट्री प्रेक्षकांना खिलवून ठेवण्याचं काम करता आणि खऱ्या अर्थानं गणेशजी सानप यांनी या मैदानाला क्रिकेटची पंढरी हे नाव दिले त्याबद्दल सो थँक्यू गणेशजी सानप. आपले देखील मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि सलग 3 बॉलवर 3 षटकार मारले तर रोहा तालुक्याचे युवा पत्रकार सचिनजी साळवी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज स्वयंभू क्रिकेट असोसिएशन या संघाला या टीमला जरूर बक्षिसांची खैरात. आणि या दोन्ही फलंदाजाने हा सामना जर इथं संपवला तर एक उत्कृष्ट भजनी बुवा राजू बुवा दळवी यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. बक्षिसांची खैरात. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय हा बॉल सरळ चाललाय दन 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 सीमारेषा पार आलाय बेस्ट चौकार. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय 4 धावा जरूर ऋषभच्या बॅट मधून. ऋषभ कोदे जामगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. ओ हो याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल मात्र पुन्हा एकदा चाललाय फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर हा बॉलला फील्ड करताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत वाईट +2
अंतर 3 धावा जरूर या ठिकाणी जोडल्या जातील. एका बॉल मध्ये 7 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ऋषभ कोदे म्हटला तर आताच आपण पाहिलं RTPL स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग झाली. त्या प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी 2 षटकं फेकली, 11 धावा खर्च केल्या आणि 5 गडे जरूर त्याने मिळवले होते असा ऋषभ कोदे आपल्याला पाहायला मिळतो. जो सुतारडी विभागातला एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा स्ट्राईक एंडवर ऋषभ कोदे. याच दरम्यान आपण पाहतोय वा पुन्हा एकदा यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल मात्र डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी केली जाते. समोरच्या गाडीच्या लाईट चालू केल्या आहेत. प्लीज सूचना येतात आपल्यासाठी, त्या लाईट बंद करा प्लीज. ओ यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट जरूर केलंय. अमरदीप नगरकर पोलादपूर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. भावेश सावंत यांच्याकडून हा सामना जिंकला तर स्वयंभू क्रिकेट असोसिएशन साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय दोटोली पंचक्रोशी पाचगाव कमिटी अध्यक्ष बाबूराव दलवी साहेब यांच्याकडून देखील स्वयंभू क्रिकेट असोसिएशन साठी या ठिकाणी बक्षीस येते. रोडवर ज्या गाड्या पार्किंग केल्या त्यांना विनंती आहे प्लीज आपण त्या गाड्या थोड्याशा बाजूला करा. यानंतर होणारा सामना गोवेखाम ग्रामीण असोसिएशन आणि कोलाड ग्रामीण असोसिएशन. विनंती असेल आपण टॉस आहे. स्ट्राईक एंडवर आपण पाहूया अक्षय सुतार कामत गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला. बॉल सरळ चाललाय दणदणीत सणसणीत खणखणीत येतोय बेस्ट चौकार. सारा एंटरप्राइजेसच्या मालकीन सारा दिलीप सानप यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जरूर या ठिकाणी दिले जातील. हॅट्रिकला 500 चौकाराला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. याच दरम्यान आपण पाहतोय यानंतर होणारा सामना गोवेखाम ग्रामीण असोसिएशन गोवेखाम ग्रामीण असोसिएशन आणि कोलाड ग्रामीण असोसिएशन. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस साठी यायचं आहे. सुबोध बॉलिंग बारकर आपण पाहतोय. सुबोध म्हटलं तर देवकाने गावाला बिलॉंग करणारा हा बॉलर बॉलिंग बारकर आलाय. समोर आहे अक्षय सुतार. अक्षय सुतार म्हटलं तर सुतारवाडी विभागातला बाहुबली म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज. षटकातील आपण पाहूया सुबोध याचा पहिला बॉल बाहुबली अक्षय सुतार साठी पहिला बॉल आपण पाहतोय. पडल्यानंतर सर एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. पहिला बॉल इथं डॉट पाहायला मिळतोय. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर सुरेंद्रदादा कोदे यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि नेक्स्ट सामन्याचा टॉस करतील सन्माननीय आदरणीय DM साळवी साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट सामन्याचा टॉस करायचा आहे. याच दरम्यान आपण पाहिलं तर स्टेप आउट फटका जरूर खेळलाय अक्षय सुतार या फलंदाजाने आणि इथं मिळतील तब्बल सिंगल 1 धाव. DM साळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जात आहे. गोवेखाम ग्रामीण असोसिएशन आणि कोलाड ग्रामीण असोसिएशन यांच्यामध्ये टॉस का बॉस जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. सुबोध षटकातील
पुढचा बॉल हो 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 यावेळेस मात्र उडवलंय यावेळेस आपण पाहतोय पण इथं टिपलाय झेल संपलाय ऋषभ कोदेचा खेळ ऋषभ कोदे बॅक टू दी पवेलियन धन्यवाद डीजे कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी टॉस विन होताना आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया त्यांचा निर्णय नक्कीच काय असेल मला वाटतं फिल्डिंग घेतले कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघाने नवीन फलंदाज आपण पाहतोय नंबर 3 वर बॅटिंग मार्क वर आपण पाहिलं ना तर जग्गू धोंडगे यावेळेस फलंदाजी मार्क वर नंबर 3 वर कुडली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू जरूर एक जिद्दी खेळाडू आहे आणि खास करून डाऊन द ग्राउंड आणि कोणत्या क्षणी मोठे फटके खेळायचा हा विचार नेहमीच जग्गूच्या डोक्यामध्ये असतो आणि नंबर 3 वर आलाय यावेळेस फलंदाजी करण्यासाठी समोर पण पाहतोय सुबोध बॉलिंग मार्क वर यावेळेस सुबोध याचा षटकातील आपण पाहूया नेक्स्ट बॉल जग्गू धोंडगे यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय इथं आपण पाहिलं तर स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण आहे सिंगल एक धाव सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय धाव फलकावर धावा आतापर्यंत आपण पाहतोय 15 धावा स्कोर कार्ड वर स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संघाच्या जरूर आपल्याला पाहायला मिळतील ओ हो याच दरम्यान आपण पाहतोय बाहुबली अक्षय सुतार सफल झालाय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पण बॅट बॉलचा कनेक्शन झाला नाहीये इथं आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता केली जाते सुबोधच्या माध्यमातून रोखलंय थांबवलंय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण खाम क्रिकेट असोसिएशनचा एक मानासन्मानाचा स्कोर जरूर उभा आहे जबरदस्त बॅटिंग झाली खाम क्रिकेट असोसिएशन संघाच्या खेळाडूंची पण ही धाव संख्या चेसिंग केली जाईल का हा प्रश्नचिन्ह जरूर दोन्ही टीमच्या मध्ये लागलाय सुबोध बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय समोर आपण पाहतोय मिस्टर बाहुबली अक्षय सुतारवाडी विभागाचा बाहुबली ओळखला जातो यावेळेस नेक्स्ट बॉल आणि या दरम्यान आवाज कडक शॉट पण एकदम कडक हा बॉल लॉंग अँड स्ट्रॉंग ऑल बेस्ट षटकार आवाज कमी बाबू किती बॉल मध्ये किती सांग 35 धन्यवाद डीजे 18 बॉल मध्ये 35 धावांची गरज जिंकण्यासाठी स्वयंभू क्रिकेट असोसिएशन टीमला संघाला जरूर या ठिकाणी शेवटच्या बॉलवर बाहुबलीचा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सारा एंटरप्राइजेस याच करून हॅट्रिक केली तर 500 रुपये जरूर कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल बॉलिंग मार्कवर 500 रुपये या ठिकाणी नक्कीच जमा आहेत बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय प्रणय लाड म्हटलं तर कोलाड हिल्स कडून बिलॉंग करणारा हा बॉलर खाम क्रिकेट असोसिएशन मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय एक महत्वाचा खेळाडू आहे प्रणय लाड म्हटला तर खाम क्रिकेट असोसिएशन संघाचा कारण ज्याचा रात्रीच मी गेम पाहिला होता याच मैदानावर जवळजवळ रात्री 5 वाजेपर्यंत मी कॉमेंट्री केली होती आणि त्यावेळेस प्रणय लाडची बॅटिंग बॉलिंग नक्कीच पाहिली आहे जबरदस्त हा खेळाडू आहे पण समोर जग्गू धोंडगे कुडली गावाला बिलॉंग करणारा हा बॅट्समन पहिला बॉल हलक्या हाताने दिशा दाखवली आहे इथं आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलाय सिंगल एक धाव मिळते सिंगल एका धावेने 22 चा आकडा स्कोर कार्डवर आता जर पाहिलं ना तर 17 बॉल मध्ये 34 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी 17-34 जर विचार केलात ना तर प्रत्येक बॉलवर 2 धावा करायचे आहेत कारण 17-34 हा पाडा नक्कीच आपल्याला शाळेमध्ये शिकवलाय आणि तो पाडा इथं आठवावा लागणार आहे स्वयंभू क्रिकेट असोसिएशन टीमला या संघाला षटकातील प्रणय लाडचा
दुसरा बॉल, ओ हो, यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल. असं वाटलं होतं की इथं बाहुबली अक्षय सुतार मोठा फटका खेळेल. बॅट बॉलचा परफेक्ट कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता इथं केली जाते प्रणय लाडच्या माध्यमातून. आणि यावेळेस हलकासा कान मंत्र, गोडू मंत्र इथं दिला जातोय जग्गू धोंडगेच्या माध्यमातून. थोडासा प्रेशर जरूर पाहायला मिळेल. बॅटिंग लाईन तर येणारी मजबूत आहे स्वयंभू क्रिकेट असोसिएशन टीम कडे, कारण दमखम इकडे देखील आपल्याला चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा, ओ हो, यावेळेस मात्र बाहुबलीचा मोठा फटका जरूर यावेळेस मात्र खेळलाय. ओ हो, आणि याच दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला टिपलाय झेल. बाहुबलीचा संपलाय खेळ. आणखी एक धक्का, फलंदाज बाहुबली बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. सुमित भोईर देवकाने गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहिलात. त्याने एक कडक झेल टिपला आणि कोलाट क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय आमचे उपाध्यक्ष चितलकर साहेब आणि त्याचे गुरु सुद्धा आहेत ते, आणि त्यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज या कॅश साठी, कडक कॅश साठी आलेले आहे. धन्यवाद चितलकर साहेब. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रणय लाड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ, आणि याच दरम्यान आपण पाहतोय ओ हो, शंकर देवघरे मैदानावर जातोय काय, मैदानाच्या बाहेर त्वरित येतोय काय, ही मात्र बॅड खबर आहे. कारण शंकर देवघरे म्हटला तर सुतारडी विभागाचा मिस्टर 360 ओळखला जातो, पण इथं पहिल्याच बॉलवर डगआउट, मैदानाच्या बाहेर, बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. अमरदीप नगरकर मॅन फ्रॉम पोलादपूर यांच्याकडून इथे जर हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. प्रणय लाड या बॉलरला मी म्हटलं, प्रणय लाडचा खेळ मी रात्रीच पाहिला, काय जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग केली जाते प्रणय लाडच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हॅट्रिकचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय या बॉलला मात्र सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरला पाठवला. हा बॉल सरळ चाललाय, वन बाउन्स, धमाकेदार आलाय बेस्ट चौकार. चार धावेने आपण पाहतोय स्कोर कार्डमध्ये बदलाव केला जातोय. 26 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला. ओ हो, ऋतिक देशमुख जो संघाचा कर्णधार आहे, जो संघाचं नेतृत्व करतोय, ऋतिक देशमुख अर्थातच घाऱ्याच्या बॅटमधून आणखी एक लॉंग अँड स्ट्रॉंग आला बेस्ट षटकार. 32 धावा. धन्यवाद डीजे. शशिकांतजी जगताप साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 5000 रुपयांचा कॅश प्राइज दिले जाईल. स्वयंभू क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंसाठी हे बक्षीस या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. तर सुजल यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर आलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज याच खेळाडूने घेतली होती. याच दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक धावतोय, पण उलट झेल टिपण्याचा प्रयत्न इथं आपण पाहतोय प्रयत्न फसलाय आणि याच दरम्यान मिळतील तब्बल 2 धावा.
वा 2 धावेने आपण पाहतोय. अजूनही आपण पाहतोय 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये पॉवरफुल हाय व्होल्टेज सामना जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुजल आलाय. ऋतिकची काय जबरदस्त इनिंग, जो टीमचं नेतृत्व करतोय, टीमचा कर्णधार आहे आणि खास करून स्वयंभू क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष जरूर या नव्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉल खेळले पण 2 बॉल मध्ये जबरदस्त गेम दाखवलाय. याच दरम्यान मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा विचार केला होता जग्गू धोंडगेच्या माध्यमातून आणि इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव. सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जाईल. 35 धावा स्कोर कार्ड वर या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य नाईट कोलाड क्रिकेट महोत्सव आज मात्र शेवटचा दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 35चा आकडा स्कोर कार्ड वर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 बॉल मध्ये 21 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयास. यावेळेस आपण पाहिलात थाय पॅडला बॉल जरूर या ठिकाणी लागलाय. पंचाचा देखील इशारा येतोय सिंगल एक धाव जरूर. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा 36 धावा स्कोर कार्ड वर. हे सामने पाहण्यासाठी या ठिकाणी एक्स आर्मी डीजे वरियर्सचे मालक आमचे ओमकार वरे हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. ओ हो याच दरम्यान आपण पाहतोय पॉइंटच्या वरून बॉल मात्र सरळ चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. आलाय बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. 40 धावा अजूनही 16 धावांपासून दूर आहे स्वयंभू क्रिकेट असोसिएशन. जबरदस्त शॉट सिलेक्शन या ठिकाणी. मी म्हटलं जग्गू धोंडगे म्हटलं तर एक जिद्दी आणि चिकाटी बाज असा खेळाडू आहे ज्याची पॉवरफुल आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. इथूनही प्रत्येक बॉलवर 2 धावांची गरज या मॅच मध्ये. षटकातील नेक्स्ट बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा मोठा हिट मारण्याचा प्रयास केला गेलाय पण इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव. सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा बदलाव केला जातोय. वा काटेकी टक्कर मॅच पाहायला मिळते आपल्याला. सुजल बॉलिंग मार्क वर आहे. 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. 7 बॉल 15 धावा या मॅच मध्ये. वा रंगत तर चढले. शेवटचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय घारे या फलंदाजाने खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड लॉंगा चढवकर बॉल चाललाय आणि याच दरम्यान मिळतील तब्बल 2 धावा. आणि आता 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संघाला जिंकण्यासाठी. सन्माननीय आदरणीय बाळाशेठ महाबले साहेब जे नेहमीचे एक समालोचक म्हणून आमचा मान सन्मान करत असतात त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. कारण कोलाड विभागामध्ये पहिलं शाहीर योगेश जाधवला समालोचन करण्यासाठी कोणी आणलं तर बाळाशेठ महाबले यांनी आणलं आणि म्हणून त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कुठेही जाऊ नका कारण सामना मात्र जबरदस्त या ठिकाणी टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. कारण खाम क्रिकेट असोसिएशन हे असोसिएशन जरी नवीन असलं तरी खेळाडू मात्र मी रात्री पाहिलेत जबरदस्त या असोसिएशन मध्ये खेळाडू आहेत. आणि या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सागरजी तेलंगे खरंच आपल्या मुलांना घडवण्यामध्ये त्यांचा देखील चांगला हात आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत नक्कीच करेन. यावेळेस आपण पाहूया शेवटचं षटक घेऊन येतोय रमेश. रमेश म्हटलं तर देवकाने गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, मूल गाव याचं देवकाने आहे. जरूर रात्री देखील ज्यांनी चांगली बॉलिंग केली याच मैदानावर तोच बॉलर त्याच्या हातामध्ये विश्वास जरूर या ठिकाणी दाखवलाय. हा विश्वास इथं सार्थ ठरवेल का हा देखील इथं प्रश्नचिन्ह जरूर लागलाय.
समोर आपण पाहतोय जग्गू धोंडगे, मॅन फ्रॉम कुडली, नॉन स्ट्राईकला घाऱ्या, मॅन फ्रॉम सुतारवाडी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. प्रेक्षक मात्र खचाखच आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस प्रेक्षकांची गर्दी अलोट झाली आहे. षटकातील आपण पाहूया पहिला बॉल आणि पहिला बॉल यावेळेस पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वन बाउन्स द द द द धमाकेदार. पहिल्या बॉलवर जग्गू धोंडगेचा उत्तुंग चौकार. लावले आता बस काय लावले बोलायला काय बरोबर पहिल्या एकच बक्षीस होतं पहिल्या बॉल दुसऱ्या बॉलला धन्यवाद धन्यवाद डीजे. सारा इंटरप्राइजेस यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आता जर चौकार मारला तर 500 रुपये सारा इंटरप्राइजेस संघाकडून. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये जग्गू धोंडगेने पहिल्याच बॉलवर ताकद दाखवली आहे. जरूर अजूनही हाताला पायाला डोक्याला घाम फोडणारी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रमेश आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे जग्गू धोंडगे. रमेशचा षटकातील दुसरा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळून काढलाय. हा बॉल आपण पाहतोय सरळ चाललाय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत 2 धावा. वाह भाई वाह. आपल्या टीम साठी आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा खरंच. आणि बाळाशेठ मावले आपल्याला नक्कीच सांगू शकतो ज्यावेळेस स्वयंभू क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस असतात त्यावेळेस सावरवाडी गाव म्हटला तर खूप त्यांची गर्दी असते आणि इतका सपोर्ट असतो. कारण आयुष्यामध्ये सपोर्ट देखील खूप महत्वाचा असतो. हे नक्कीच एक समालोचक म्हणून आम्ही सांगू शकतो. आणि हा सपोर्ट नेहमीच या क्रिकेटरना आपल्याला पाहायला मिळतोय. आता तर षटकार मारला आता डीएम साळवी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. याच दरम्यान आपण पाहतोय सिंगल 1 धाव. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज. षटकार मारला तर 500 रुपये. आता जर षटकार मारला तर डीएम साळवी साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल मध्ये 6 धावा असताना संघाचा कर्णधार घाऱ्या देशमुख स्ट्राईक एंडवर. नेक्स्ट बॉल. याच दरम्यान मात्र आपण पाहतोय डीप मिड विकेटला बॉल खेळला. हो बॉल सरळ वन बाउन्स. धमाकेदार घाऱ्याचा बेस्ट अँड बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज जिंकण्यासाठी काय इनिंग खेळले घाऱ्याने वा. आणि खास करून जग्गू धोंडगेने देखील पहिली विकेटवर नंतर टॉसवर हा नियम आहे इथला. आणि सामना जिंकल्यावर ग्राउंडवर जाऊ नका. आणि याच दरम्यान मात्र वा भाई वा. घाऱ्याचा विजयी भव फटका पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संघ विजयी होतोय. विजयी संघाच्या मनापासून हार्दिक अभिनंदन. तर खाम क्रिकेट असोसिएशनचे